त्यांनी आज देशासाठी एवढं सगळं केलंय आणि आज त्यांच्यावरतीच बेवारस म्हणून जगण्याचा दिवस आलाय. एक जोशी बाबा म्हणून आहेत आणि जोशी बाबा ॲक्च्युअल मिलिटरीमध्ये होते. म्हणजे युद्ध वगैरे स्वतः ते 2 युद्ध त्यांनी लढलेले आणि त्या बाबांच्या घरात गेल्यावरती इतकी भयानक परिस्थिती होती. बाबांमध्ये पूर्ण टोटली पार्किसन भरलेलं होतं पूर्ण बॉडीत. हातपाय थरथर कापत होते त्यांचे. आणि जी आजी होती त्या आजीला 3 दिवसापूर्वी पॅरालिसिस झालेला होता. ती आहे तशीच अंथरुणावरती सू सगळं आणि इतका भयानक वास येत होता तिथं. म्हणजे 2 मिनिटं पण माणूस तिथं उभं राहू शकत नव्हता अशी परिस्थिती होती. आणि पूर्ण त्यांचं जे काही सामान होते टोटली असे गच्चच्या गच्छ असे ढेकणं होती. म्हणजे इतकं भयानक अवस्था होती ती माझ्यासाठी. त्याच्यातून मी बाबांना थोडंसं विचारलं, म्हटलं बाबा तुम्हाला मुलं बाळं वगैरे कोणी नाहीत का? मग त्यांनी थोडीशी मला ती माहिती सांगितली. म्हणे मी मिलिटरीमध्ये होतो, 2 युद्ध मी स्वतः लढलेलो आहे म्हणे आणि मला अवघड जागी त्या युद्धामध्ये लागल्यामुळे मला मुलं बाळं कधी झालीच नाही आणि डॉक्टरांनी आम्हाला ते सांगितलं होतं की मला मुलं बाळं होणार नाही. बाबांनी दुसऱ्या दिवशी मला सकाळी फोन केला आणि मग त्यांच्या घरातलं जे काही ते वस्तू वगैरे होत्या त्या सगळ्या हे केल्या आपण आणि बाबांना मग आपण कायदेशीररित्या आपल्याकडे आणलं. त्यांच्या बाबतीत मला खरंच खूप वाईट वाटतं. त्यांनी आज देशासाठी एवढं सगळं केलंय आणि आज त्यांच्यावरतीच बेवारस म्हणून जगण्याचा दिवस आलाय.